आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचा सर्व बँकांचा मनमानी कारभाराविरुद्ध यलगार। अनेक बँकांनी घेतला राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाच्या आंदोलनाचा धसका। अनेक बँकांमध्ये मनमानी कारभार सुरू आहे। ग्राहकांना योग्य त्या सेवा सुविधा पुरवल्या जात नाहीत। तसेच ग्राहकांना अरेरावीची भाषा बोलणे, सर्वसामान्यांची कर्जे मंजूर न करणे, शासकीय योजनांची माहिती न देणे, महामंडळाची कर्जे मंजूर न करणे, सर्व्हर डाऊनच्या नावाखाली पासबुक भरून न देणे, एकच कॅश काउंटर चालू ठेवणे, दिवसभर ग्राहकांना ताटकाळ ठेवणे, कामात दिरंगाई करणे, RBIने सर्व बँकांना घालून दिलेले नियम न पाळणे, ATM मशीन बंद असणे, ज्येष्ठांना आणि अपंगांना बँकेत बैठक व्यवस्था नसणे, असे अनेक सर्रास प्रकार बँकांमध्ये सुरू असून बँकांचा मनमानी कारभार सुरू आहे। याबाबतच्या अनेक तक्रारी राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाकडे आल्या असल्याने याची गंभीर दखल घेत महासंघाने अशा बँकांच्या दारात आंदोलन जाहीर केले आहे आणि अशा बँकांचा भांडाफोड करण्याचे ठरवून आंदोलनाचा यलगार पुकारल्यामुळे अनेक बँकांनी याचा मोठा धसका घेतला आहे। बँकांना निवेदन प्राप्त होताच आंदोलनापूर्वीच सर्व मागण्या मान्य करून ग्राहकांना सेवा पुरवल्या जात आहेत। बँक ऑफ इंडिया शाखा जयसिंगपूर येथे आंदोलनाचा इशारा देताच बँक व्यवस्थापनाने आंदोलनापूर्वीच सर्व मागण्या मान्य करत असल्याचे लेखी पत्र देऊन ग्राहकांना चांगल्या सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। यानंतर बँक ऑफ महाराष्ट्राच्या अनागोंदी कारभाराविरोधात आंदोलनाचा मोर्चा तिकडे वळविताच बँक प्रशासनाने सपशेल लोटांगण घालत सर्व मागण्या मान्य करत असल्याचे लेखी पत्र देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे। राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचा बँकांना वेठीस धरणे हा उद्देश नसून ग्राहकांना चांगल्या सेवा सुविधा मिळाव्यात हाच एकमेव उद्देश आहे। बँकातील सेवा सुविधांच्या बाबतीतल्या त्रुटी लक्षात आणून दिल्याने बँक व्यवस्थापनाने सुद्धा त्या मान्य केल्या असल्यामुळे सदरचे आंदोलन थांबवावे लागत आहे। राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत नाही तर निवेदनावरचे विषय मार्गी लागतो। हीच राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाची ओळख आहे। राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाच्या आंदोलनामुळे अनेक बँकांमध्ये सेवा सुविधा पुरवल्या जात असल्याने अनेक ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे आणि राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाबरोबरच महासंघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्राध्यापक गंगाराम सातपुते सर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे।